बच्चों सभी को नमस्कार। आज मैं आपके सामने एक संधि का एक लास्ट प्रकार क्या है, विसर्ग संधि। विसर्ग संधि के लिए आप सभी को स्वागत करती हूँ। हम सब आज क्या सीखेंगे, विसर्ग संधि के बारे में हम समझेंगे। आज इतना अभी इसके पहले क्या है, यहाँ पर दीर्घ ये क्या है, स्वर संधि और व्यंजन संधि के बारे में आप सभी समझे हैं। तो आज हम क्या करेंगे, विसर्ग संधि के बारे में जानेंगे। विसर्ग संधि जाने से पहले विसर्ग का अर्थ क्या है, विसर्ग का अर्थ क्या है, विसर्ग किसको कहते हैं, हम क्या करेंगे अभी जानेंगे। ठीक है, विसर्ग संधि का मतलब क्या है। देखो, स्वरों अथवा व्यंजनों के साथ विसर्ग के मेल से विसर्ग में जो परिवर्तन होता है उसे विसर्ग संधि कहते हैं। देखो, इसका एक अर्थ क्या है, विसर्ग संधि का एक अर्थ क्या है, यहाँ पर विसर्ग संधि का अर्थ क्या है, यहाँ पर स्वरों अथवा व्यंजनों के साथ क्या है, यहाँ पर विसर्ग व्यंजनों के साथ विसर्ग हम कैसे लिखते हैं, ऐसे लिखते हैं, विसर्ग ऐसे लिखते हैं। ठीक है, इसको हम विसर्ग कहते हैं, इसको हम क्या कहते हैं, विसर्ग कहते हैं। विसर्ग के मेल से विसर्ग में जो परिवर्तन होता है, विसर्ग में परिवर्तन होता है, जो परिवर्तन होता है उसे हम क्या कहते हैं, विसर्ग संधि कहते हैं। उसे हम क्या कहते हैं, यहाँ पर विसर्ग संधि। इल्लोडी मಕ್ಕಳೇ, ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿಯ ವಿಡಿಯೋಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇನೆ। ಇವತ್ತು ನಾವು ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಮಕ್ಕಳೇ, ಹೌದಾ। ಇವತ್ತಿನ ಒಂದು ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಸ್ವರ ಅಥವಾ ವ್ಯಂಜನ, ಸ್ವರಗಳ ಅಥವಾ ವ್ಯಂಜನಗಳ ಜೊತೆಗೆ ವಿಸರ್ಗ ನಾವು ಹೇಗೆ ಕರಿತೀವಿ, ಹೀಗೆ ಎರಡು ಪಾಯಿಂಟ್ಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವಿಸರ್ಗ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಹೌದಾ। ಈ ಸ್ವರಗಳ ಅಥವಾ ವ್ಯಂಜನಗಳ ಜೊತೆಗೆ ವಿಸರ್ಗದ ಒಂದು ಕೂಡುವಿಕೆ, ಸೇರುವಿಕೆಯನ್ನ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ವಿಸರ್ಗ ಸೇರ್ತಾವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ವಿಸರ್ಗದಲ್ಲಿ ಆಗುವಂತ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನ, ವಿಸರ್ಗದಲ್ಲಿ ಏನು ಆಗ್ತಾವಲ್ಲ ಪರಿವರ್ತನೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ। ತಿಳಿಯಾಕತ್ತದ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಏನ್ರಿ, ಸ್ವರಗಳು ಅಥವಾ ವ್ಯಂಜನಗಳು, ವ್ಯಂಜನಗಳ ಜೊತೆಗೆ ವಿಸರ್ಗ ಒಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಒಂದು ಸೇರ್ಕೊಂಡ ಆ ವಿಸರ್ಗದಲ್ಲಿ ಏನು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದಲ್ಲ ಅದನ್ನ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ, ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ करेंगे। ओके ना बच्चे, समझ में आ गया। स्वरों अथवा व्यंजनों के साथ, स्वर अथवा व्यंजनों के साथ क्या है, विसर्ग के एक मिल जाने से, हाँ, विसर्ग एक मिल जाने से विसर्ग में होने वाले एक परिवर्तन को हम क्या कहते हैं, विसर्ग संधि कहते हैं। ठीक है ना, एक अर्थ मालूम हो गया बच्चों, अर्थ मालूम हो गया। तो हम क्या करेंगे, विसर्ग संधि के कुछ नियम हैं, विसर्ग संधि के कुछ क्या है, यहाँ पर नियम है, उन नियमों को हम क्या करेंगे अभी देखेंगे, नियम को क्या करेंगे हम देखेंगे, किसका, विसर्ग संधि का नियमों को हम क्या करेंगे अभी देखेंगे। तो पहला नियम क्या है, विसर्ग के बाद ट ठ आने पर, विसर्ग के बाद ट ठ आने पर विसर्ग का श हो जाता है, विसर्ग का श होता है। समझ में आ रहा है बच्चों? तो यहाँ पर उदाहरण मैं दिखाती हूँ, उदाहरण देखने के बाद आपको क्या हो
जाता है, मालूम पड़ता है। उदाहरण देखने के बाद आपको क्या हो जाता है, मालूम पड़ता है। तो उदाहरण क्या है यहाँ पर, उदाहरण यहाँ पर क्या है, श बनने का, धनु, धनु, धनु प्लस टंकार, धनु, धनु प्लस टंकार क्या हो जाता है, धनुष टंकार हो जाता है, धनुष टंकार, धनुष टंकार। यहां पर क्या से क्या हो गया, देखो विसर्ग के बाद, ये विसर्ग है ना, यह विसर्ग है, ये इसके बाद क्या है, ट आया है, इसके बाद क्या है, ये ट आने दो अथवा ये ट आने दो, जो भी ट आने दो, तो इसका क्या हो जाता है, यहाँ पर विसर्ग के, विसर्ग का, यहाँ पर यह विसर्ग, विसर्ग के स्थान पर क्या हो जाता है, श होता है, विसर्ग के स्थान पर क्या हो जाता है, यहाँ पर श हो जाता है। उसको हम क्या करते हैं, एक विसर्ग संधि का एक ट आने पर विसर्ग का श बनता है। यह विसर्ग संधि का एक पहला नियम है। समझ में आ रहा है? तो ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಿ, ಸ್ವರ ಅಥವಾ ವ್ಯಂಜನ ಒಂದು ಜೊತೆಗೆ ಏನಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗ ಕೂಡಿಕೊಂಡಾಗ ವಿಸರ್ಗದ ವಿಸರ್ಗದಲ್ಲಿ ಆಗುವ ಬದಲಾವಣೆಗೆ ನಾವು ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಹೌದಾ? ಆ ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿಯ ಒಂದಿಷ್ಟು ನಿಯಮಗಳು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ್ರಿ. ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೆಯ ನಿಯಮ ಏನನ್ನ ತಿಳಿಸ್ತದ್ರಿ ನಮಗ ಅಂತಂದಾಗ, ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಟ ಬಂದಾಗ ವಿಸರ್ಗದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಈಗ ನೋಡಿ, ಈಗ ಧನು ಐತಿ, ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಐತಿ, ಇಲ್ಲಿ ಇದು ವಿಸರ್ಗ ಐತಿ. ಈ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಏನ್ ಬರ್ಬೇಕು, ಠ ಅಥವಾ ಠ ಬರ್ಬೇಕ್ರಿ, ಟ ಅಥವಾ ಠ ಬರ್ಬೇಕು. ಆ ಠ ಅಥವಾ ಠ ಬಂದಾಗ ವಿಸರ್ಗದ ವಿಸರ್ಗ ಹೋಗಿ, ಈ ವಿಸರ್ಗ ಹೋಗಿ ಏನು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೈತಿ. ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೈತ್ರಿ, ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗೈತ್ರಿ. ಹೌದು, ತಿಳಿಯಾಗ್ತದ, ಶ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗೈತಿ. ಹೌದಾ? ಶ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ್ರಿ. ಇದು ಏನ್ ಮಾಡ್ರ ಮೊದಲನೆಯ ಒಂದು ನಿಯಮ. ಇನ್ನು ಎರಡನೆಯ ನಿಯಮಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ್ರಿ. ಇನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋಣ್ರಿ, ಎರಡನೆಯ ನಿಯಮಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ. ಎರಡನೇ ನಿಯಮ ಏನನ್ನ ತಿಳಿಸ್ತೈತ್ರಿ ಅಂತ ಅಂದಾಗ, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, विसर्ग के बाद क्या है, यहाँ पर दूसरा नियम क्या समझाता है, यहाँ पर विसर्ग के बाद यदि त या थ आए तो, यदि त या थ आए तो विसर्ग का क्या है, यहाँ पर विसर्ग का क्या हो जाता है, स, हलचल स, यानी आधा स होता है, यानी आधा स हो जाता है, स होता है। समझ में आ रहा है बच्चों? हाँ, समझ में आ रहा है? तो देखो इधर उदाहरण के लिए मैं उदाहरण बताती हूँ, तो आपको समझ में आ जाता है। हाँ, आपको समझ में आता है। नमः प्लस ते क्या हो जाता है, नमस्ते। नेक्स्ट दूसरा एक क्या है यहाँ पर, और एक मैं बताती हूँ, अतः प्लस तल अंतस्थल क्या है, अंतस्थल। मालूम हो रहा है? विसर्ग के बाद, यहाँ विसर्ग के बाद विसर्ग है ना, यहाँ विसर्ग के बाद त आने दो अथवा त आने दो, अथवा थ आने दो। उसके विसर्ग के स्थान पर क्या हो जाता है, विसर्ग के स्थान पर आदर्श अथवा श, हलचल स क्या हो जाता है, आ जाता है। तो यहाँ पर आदर्श है, यहाँ पर आदर्श आ गया, तो नमस्ते, ऐसे नमः प्लस ते नमस्ते,
अंतः ಅಂತಃಸ್ಥಲ ಅಂತಸ್ಥಲ ऐसे यहाँ पर यह दूसरा नियम बताता है. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಎರಡನೆಯ ಒಂದು ನಿಯಮ ಏನನ್ನ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ರಿ ಅಂತಂದಾಗ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ತ ಅಥವಾ ಥ ಬಂದರೆ ಆ ವಿಸರ್ಗ ಹೋಗಿ ವಿಸರ್ಗದ ಒಂದು ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಸ ಆಗ್ತದೆ. ಉದಾಹರಣೆ ನಮಃ ಪ್ಲಸ್ ತೆ ನಮಸ್ತೆ, ಅಂತಹ ಪ್ಲಸ್ ಸ್ಥಳ ಅಂತಸ್ಥಲ, ಹೀಗೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. ಹೌದಾ? नेक्स्ट अभी तीसरा नियम क्या समझाता है? यहाँ पर विसर्ग के बाद श स आने पर विसर्ग का क्रमशः क्या बनते हैं? श स हो जाते हैं, होता है, क्रमशः हो जाता है, होता है. ठीक है? अर्थात विसर्ग ही रह जाता है. क्या है इसका मतलब? क्या है? तो विसर्ग के बाद श आने दो, स आने दो. वो आने पर क्या है? क्रमशः श स ही आता है. क्रमशः पूर्ण समस्त एक पद में श स ही आता है. तो इसका एक अर्थ क्या है? यहाँ पर विसर्ग ही रह जाता है. विसर्ग कैसा रहता है ना, वैसे ही यहाँ पर कंटिन्यू होता है. समझ में आ रहा है? तो यहाँ पर उदाहरण हम देखेंगे. उदाहरण देखने के बाद आपको क्या होता है मालूम पड़ता है. उदाहरण देखने के बाद आपको क्या हो जाता है यहाँ पर मालूम पड़ता है. तो नीह प्लस संदेह क्या हो जाता है? निस्संदेह. क्या होता है यहाँ पर? निस्संदेह होता है. निस्संदेह ऐसे भी हम लिखते हैं, अथवा निस्संदेह ऐसे भी हम लिख सकते हैं. निस्संदेह ऐसे भी हम लिख सकते हैं. ठीक है? दूसरा एक उदाहरण क्या है यहाँ पर? देखो दूसरा, नीह प्लस शब्द निशब्द. यहाँ पर क्या हो रहा है? निशब्द. हम निशब्द ऐसे भी लिख सकते हैं, अथवा ऐसे भी लिख सकते हैं. निशब्द ऐसे भी हम क्या कर सकते हैं? लिख सकते हैं. ठीक है ना? समझ में आ रहा है? हाँ? ऐसे क्या है यहाँ पर? देखो विसर्ग के बाद श आने पर क्रमशः क्या होता है? श होता है. विसर्ग ही रहता है. यहाँ पर है. तो यहाँ पर विसर्ग के बाद श आ गया, तो यहाँ पर विसर्ग है. विसर्ग है, नहीं तो स आ गया ना तो श आता है. स आया तो स आता है. इसके ऐसे भी लिख सकते हैं हम,
ऐसे भी लिख सकते हैं। विसर्ग के बाद श आ गया तो यहाँ पर ऐसे भी हम लिख सकते हैं, तो ऐसे भी यहाँ पर लिख सकते हैं। ठीक है ना। ಒಂದು ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿಯ ಮೂರನೇ ನಿಯಮ ಏನ್ ತಿಳಿಸ್ತದ್ರಿ? ಮೂರನೇ ನಿಯಮ ಏನ್ ತಿಳಿಸಪ್ಪ ಅಂದ್ರ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಶ ಶ ಸ ಬಂದಾಗ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಅಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಶ ಅಥವಾ ಶ ಬಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಕ್ರಮವಾಗಿ ಶ ನ ಬರ್ತೈತಿ, ಸ ನ ಬರ್ತೈತಿ, ದೊಡ್ಡ ಶನ ಬರ್ತೈತಿ. ಬಂತು ಏನಲ್ಲ ಅದರ ವಿಸರ್ಗ ಆದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗ್ತದ. विसर्ग ನಾವು ಬರ್ಕೊಂಡು ಅಂತಂದ್ರೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗ್ತದೆ. ವಿಸರ್ಗ ಹೀಗೆ ಅರ್ಥ है ऐसे ಹೀಗೆ ನಾವು ಬರೀಬಹುದು ಅಥವಾ ಹೀಗೆ ನಾವು ಬರೀಬಹುದು. ತಿಳಿಯಾಗ್ತದ್ರಿ? ಈ ಇದರ ಪ್ರಕಾರ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಶೈಲಿ ಹೋತಾ है. ಇದರ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿದಾಗ ಹೀಗೆ ಬರೀಬಹುದು, ಇದರ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿದಾಗ ಹೀಗೆ ನಾವು ಬರೀತೀವಿ, ಇದರ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿದಾಗ ನಾವು ಹೀಗೆ ಬರೀತೀವಿ. ಗೊತ್ತಾಗತ್ತದ್ರಿ? ತಿಳಿಯಾಗ್ತದ್ರಿ? ಅದೇನಲ್ಲ ಈ ಮೂರನೇ ನಿಯಮ ಹೀಗೆ ಒಂದು ತಿಳಿಸ್ತದ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾಲ್ಕನೇ ನಿಯಮ ಏನ್ ತಿಳಿಸ್ತದ್ರಿ? ನೋಡಿ, विसर्ग के बाद छ अथवा छ आए तो क्या हो जाता है? विसर्ग का श हो जाता है. विसर्ग का क्या हो जाता है? श हो जाता है. ठीक है. उदाहरण के लिए हम क्या करेंगे? अभी उदाहरण देखेंगे. उदाहरण के लिए क्या है? नीहा प्लस चय. नीहा प्लस चय नीहा प्लस चय क्या होता है? यहाँ पर निश्चय. क्या होता है? निश्चय. नीह प्लस चय निश्चय ऐसे हो जाता है. अभी एक दो उदाहरण में अभी देती हूँ तो ये समझेंगे आप. पहले ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಾಲ್ಕನೇ ನಿಯಮ ಏನು ತೋರಿಸಿದ್ರಿ? ವಿಸರ್ಗಕ್ಕೆ ಬಾದ್ ಅಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಛ ಮತ್ತು ಛ ಬಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗ ಹೋಗಿ ಏನಾಗ್ತೈತಿ? ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಹೋದ್ರು. ವಿಸರ್ಗ ಹೋಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಹೋಗಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ತದೆ. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ನಾವು ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗ ಐತ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಐತಿ. ಈ ವಿಸರ್ಗ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಮುಂದೆ ಛ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆಗೊಳ್ತದ. ನೀಹ ಪ್ಲಸ್ ಛ ನಿಶ್ಚಯ ಅಂತ ಹೇಳಿ. ಹೌದಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ. ಏನ್ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ಉದಾಹರಣೆ ಏನೈತಿ? ನೀಹ ಪ್ಲಸ್ चेष्ट. निचेष्ट. निश्चेष्ट. निचेष्ट. ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಆದದ್ದು ನೀಹ ಪ್ಲಸ್ छल निच्छल. नीह प्लस छल निच्छल. ऐसे यहाँ पर क्या हो जाता है? एक चारवा नियम बताता है. ಹೀಗೆ ನಾಲ್ಕನೇ ನಿಯಮ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಛ ಬಂದ್ರೆ ಅಥವಾ ಛ ಬರಲಿ. ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಛ ಅಥವಾ ಛ ಬರಲಿ.
ಬರಲಿ, ಆ ವಿಸರ್ಗದ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗ್ತೈತಿ. ವಿಸರ್ಗದ ಏನಾಗ್ತೈತ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆಗೊಳ್ಳುತ್ತೈತಿ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬಹುದು. ಈ 5ನೇ ನಿಯಮ ಏನ್ ತಿಳ್ಕೊತದ? 5ನೇ ನಿಯಮ ಏನಂದ್ರೆ ಏನ್ ತಿಳಿಸತ್ರಿ ನೋಡು. 5ನೇ ನಿಯಮ विसर्ग के बाद, विसर्ग के बाद, विसर्ग के बाद क्या है? ख, ख, प, फ आए तो विसर्ग विसर्ग ही रहता है, विसर्ग विसर्ग ही रहता है, विसर्ग 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 ही, विसर्ग का विसर्ग ही रहता है। उदाहरण क्या है यहाँ पर? या क्या बन जाता है? मतलब विसर्ग ही रहता है या श हो जाता है, या श हो जाता है। क्या है यहाँ पर? देखो विसर्ग के बाद क आने दो, क आने दो, प आने दो, फ आने दो। ये विसर्ग के बाद ये चारों में कोई भी एक अक्षर आने दो। एक एक समय में क्या होता है? विसर्ग विसर्ग ही रहता है, नहीं तो श में बदलता है, नहीं तो श में क्या हो जाता है? यहाँ पर बदलता है। समझ में आ रहा है? तो उदाहरण के लिए यहाँ पर देखो, उदाहरण उदाहरण यहाँ पर हम देखा गया तो अंतः, अंतः प्लस करण क्या हो जाता है? प्लस करण, अंतःकरण, अंतःकरण। अंतःकरण ऐसे होता है, ठीक है ना? अंतःकरण। नेक्स्ट दुह प्लस दुह प्लस ख, दुह प्लस ख क्या होता है? दुख, दुख। समझ में आ रहा है? ಇಲ್ಲ 5ನೇ ನಿಯಮ ಏನು ತಿಳಿಸಿದ್ರಿ ನಮ್ಗೆ? ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಕ ಖ ಪ ಫ ಬಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗ ಹಾಗೆ ಉಳಿತೈತಿ. ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಶಬ್ದದೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಹೋಗ್ತೈತಿ ಅಂತ. ಅಂತಹ ಪ್ಲಸ್ ಕರ್ಣ ಇದು ವಿಸರ್ಗ ನಂತರ ಕ ಬಂದ್ರಿ, ಕ ಅಂದ್ರೆ ಇದು ವಿಸರ್ಗನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದೆ. ವಿಸರ್ಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗನ ಉಳಿತೈತಿ, ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಉಳಿತೈತಿ. ಹೌದಾ? ಇನ್ನೊಂದು ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋಣ? ಉದಾಹರಣೆ ನೋಡೋಣ. ಯಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀಹ ಪ್ಲಸ್ ಫಲ, ನೀಹ ಪ್ಲಸ್ ಫಲ ಪ್ಲಸ್ ಫಲ ನಿಷ್ಫಲ ಅಂತ ಬರ್ತದ್ರಿ. ಏನ್ ಬರ್ತದ್ರಿ? ನಿಷ್ಫಲ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಏನು ಕೇಳಾಗ್ತೈತಿ ಈಗ? ಇದ್ರ ಮುಂದೆ ನೀವು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಬಂದ್ರಾಗ ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗ ಇರ್ತೈತಿ, ಆ ಮಾತು ಅದ್ರ ಮುಂದೆ ಏನು ಬರ್ತೈತಿ? ಶ ಬರ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇದು ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗ ಐತ್ರಿ, ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗನ ಐತಿ. ಹೌದಾ? ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗ ಏನೈತಿ ಅದ್ರ ಮುಂದೆ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಶ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡುತ್ತೆ. ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗ ಬಂದ್ರ ವಿಸರ್ಗ ವಿಸರ್ಗ ಇರ್ತದ, ಅದ್ರ ಮುಂದೆ ಏನಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ಶ ಆಗಿ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೈತಿ. दुह प्लस कर्म दुष्कर्म। और एक क्या है यहाँ पर? दुह प्लस कर्म दुष्कर्म। ಏನಾಗ್ತದೆ? ಹಿಂಗೂ ನಾವು ಏನಾದ್ರು ಹಿಂಗೂ ಬರ್ತವೆ ದುಷ್ಕರ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ. ಹೌದಾ?
ಬರಬಹುದು, ಒಮ್ಮೆ ಬಿಡಬಹುದು. ವಿಸರ್ಗದ ಮುಂದೆ ಒಮ್ಮೆ ಬರಬಹುದು, ಒಮ್ಮೆ ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರಲಿಲ್ಲ. ಹೌದು, ಹೀಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು 5ನೇ ನಿಯಮ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ವಿಸರ್ಗದ ಮುಂದೆ ಕ ಕ ಬಂದ್ರೆ ಕ ಕ ಫ ಫ ಬಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಇರ್ತೈತಿ. ಒಂದೊಂದು ಶಬ್ದದೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಹೋಗಿ ಶ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನೈತಿಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 6ನೇ ಒಂದು ನಿಯಮ ಏನು ತಿಳಿಸ್ತೈತಿ? विसर्ग के बाद कोई मृदु व्यंजन ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಮೃದು ವ್ಯಂಜನ ಬರ್ತಾವ? ಘ ಯ झ झ य ढ ढ न ध ध न भ भ म य र य य य र ल व ह य र ल व ह हो तो विसर्ग का क्या हो जाता है? विसर्ग का क्या बन जाता है? र हो जाता है, र बनता है, र हो जाता है, यहाँ पर क्या है? यहाँ पर देखो विसर्ग के बाद मृदु व्यंजन एक घ घ ञ और क्या है? झ ज झ य ट ड न त ध न प भ भ म य र ल व हो तो विसर्ग का क्या हो जाता है? यहाँ पर र में परिवर्तन हो जाता है। उदाहरण के लिए यहाँ पर क्या है? उदाहरण दुह प्लस दशा दुर्दशा, नेक्स्ट दुह प्लस बल क्या है? दुर्बल, क्या है? दुर्बल। ऐसे दुह प्लस लाभ दुर्लभ सॉरी दुह प्लस लभ इज इक्वल टू दुर्लभ। ठीक है, ऐसे यहाँ पर क्या हो जाता है? ये सभी कौन से जो भी अक्षर मृदु व्यंजन आने दो उसके स्थान पर क्या हो जाता है? र में परिवर्तन हो जाता है। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, 6ನೇ ನಿಯಮ ಏನು ತಿಳಿಸಿದ್ರಿ? ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೃದು ವ್ಯಂಜನಗಳಾದ ಘ ಘ ಯ ಜ ಝ ಯ ಡ ಢ ನ ಧ ಧ ನ ಬ ಭ ಮ ಯ ರ ಲ ವ ಹ ಇವು ಬಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗದ ಏನು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೈತಿ? ರ ಒಳಗಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೈತಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ನೋಡಬಹುದು. ಉದಾಹರಣೆ ಏನು ನೋಡಬಹುದು? ಈ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಧ ಬಂದಿದೆ, ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಧ ಬಂದತಿ, ಆಮೇಲೆ ಭ ಬಂದತಿ, ಆಮೇಲೆ ಡ ಬಂದತಿ. ಹೌದಾ? ಈ ಒಂದು ಏನಂದ್ರೆ ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಏನಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲ ಮೃದು ವ್ಯಂಜನಗಳು ಯಾವ್ದಾದ್ರು ಬಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದೆ? ಇಲ್ಲಿ ರ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದೆ. ದುಹ ಪ್ಲಸ್ ದಶ ದುರ್ದಶ, ದುಹ ಪ್ಲಸ್ ಬಲ ದುರ್ಬಲ, ದುಹ ಪ್ಲಸ್ ಲಭ ದುರ್ಲಭ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. ಹೌದಾ? ಈಗಿನ ಕೊನೆಯದಾಗಿ
ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಯಮವನ್ನ ನಾನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಈ ಒಂದು ಕೊನೆಯ ನಿಯಮ ಏನೈತಿ, ವಿಸರ್ಗದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಬರ್ತದ, ಸಾರಿ ವಿಸರ್ಗಕ್ಕೆ ಪೂರ್ವ ಈ ह्रस्व ई हो तथा क्या है यहाँ पर, बाद में क्या आना है, र हो तो क्या आता है यहाँ पर, विसर्ग का लोप होकर क्या हो जाता है यहाँ पर, ई का ह्रस्व ई का क्या हो जाता है, दीर्घ ई में बदलता है, समझ में आ रहा है। क्या है यहाँ पर, एक सातवां नियम क्या बता रहा है, विसर्ग से पूर्व क्या है यहाँ पर, ह्रस्व ई आ गया, हाँ ह्रस्व ई आ गया तो यहाँ पर क्या है, उसके बाद यहाँ पर र आ गया, दूसरा एक शब्द र आ गया तो विसर्ग का क्या हो जाता है यहाँ पर, लोप होकर ह्रस्व ई जाकर दीर्घ ई में बदलता है। उदाहरण आपको मालूम हो गया तो समझ में आता है। उदाहरण देखो यहाँ पर क्या है, निर्रोग प्लस रोग, क्या है, प्लस रोग निर्रोग, ऐसे यहाँ पर आता है, ठीक है। नेक्स्ट प्लस रुजता, प्लस रुजता, सॉरी यहाँ दीर्घ होता है, यहाँ क्या है, निरोग क्या है यहाँ पर होता है, और निरुजता यहाँ पर होता है, और यहाँ पर निहा प्लस रस, नीरस क्या होता है, नीरस यहाँ पर होता है। ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಏಳನೆಯ ನಿಯಮ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಕೊನೆಯ ನಿಯಮ, ಈ ನಿಯಮ ಏನಪ್ಪ ಏನೇನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ವಿಸರ್ಗದ ಮೊದಲು, ಪೂರ್ವ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಮೊದಲು ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ವಿಸರ್ಗದ ಮೊದಲು, ಇಲ್ಲೇನ್ರಿ ಈ ವಿಸರ್ಗದ ಮೊದಲು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತದ, ಈ ವಿಸರ್ಗದ ಮೊದಲು ಏನಪ್ಪ, ह्रस्व ई ಐತ್ರಿ, ಅಕ್ಷರ ಏನೈತ್ರಿ, ह्रस्व ई ಐತಿ, ಈ ह्रस्व ई ನಂತರ ಎರಡನೆಯ ಒಂದು ಶಬ್ದ ಏನ್ ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ರ ಕೂಡ್ಕೊಂಡಿರ್ತದೆ, ರ ಬಂದಾಗ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಮಸ್ತ ಪದಗಳದ ಏನಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದೀರ್ಘ ह्रस्व ई ಹೋಗಿ ದೀರ್ಘ ಈ ಇಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಯಾದೈತ್ರಿ। ವಿಸರ್ಗದ ಪೂರ್ವ ಏನ್ ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ह्रस्व ई ಐತಿ, ಅದರ ನಂತರ ಎರಡನೆಯ ಶಬ್ದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರ ಕೂಡ್ಕೊಂಡಿದ್ರಿ, ಶಬ್ದಗಳು ರ ಕೂಡ್ಕೊಂಡಾಗ ಈ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಸಮಸ್ತ ಪದಗಳದ ಏನಂದ್ರೆ ह्रस्व ಈ ಹೋಗಿ ದೀರ್ಘ ಈ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತದ್ರಿ, ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕದ್ರಿ। ಇದ್ರೊಳಗೆ ಯಾವ ತರ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಯಾವ ನಿಯಮಗಳನ್ನ ನಿಮ್ಗೆ ತಿಳಿಲಿಕ್ಕಂದ್ರ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ರಿ, ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಒಳಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡ್ರಿ। ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ। ಇಲ್ಲಿಗೆ ಏನಪ್ಪ ಸಂಧಿಯ ಒಂದು ವ್ಯಾಕರಣ ಭಾಗ ಅಂತ ಇಲ್ಲಿಗೆ ಪೂರ್ಣ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು। ಈ ಸಂಧಿ ಒಳಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ವರ ಸಂಧಿ, ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ, ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ, ಈ ಮೂರು ಏನಪ್ಪ ಪ್ರಕಾರಗಳು ಏನಪ್ಪ ಏನಾಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಕ್ತಾಯ ಒಂದು ಆಯ್ತು। ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಹಾಕಿ, ಇವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ವ್ಯಾಕರಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ನೀವೇನು ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಬರುತ್ತೆ ಬೇಕು। ಪ್ರತಿಯೊಂದು ನಿಯಮದ ಪ್ರಕಾರ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ಕೊಂಡು 5 ಒಂದು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನೀವು ಏನು ಮಾಡಿರಿ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿರಿ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ।